नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नवीन कवितेला सुरुवात करायची आहे. आणि कवितेला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला तुमचं मराठी विषयाचं पाठ्यपुस्तक काढायचं आहे आणि त्या पाठ्यपुस्तकाचा पान क्रमांक 66 काढायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण बालपणी फुगा व विविध खेळणी खेळले असाल तर ही जी कविता आहे विद्यार्थी मित्रांनो, ही फुग्यावर आधारित आहे, ज्याला की आपण इंग्रजीमध्ये बलून म्हणतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये एक कल्पना केलेली आहे आणि कल्पनेवर आधारित ही कविता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण आपल्या कवितेला सुरुवात करूया. कवितेचं नाव काय आहे? फुग्यारे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी या कवितेचं गायन करणार आहे आणि माझ्या मागोमाग तुम्हाला ही कविता म्हणायची आहे. कवितेचं नाव काय आहे? तर फुग्यारे. पहा, ऐकूया आणि गाऊया या ठिकाणी तुम्हाला सूचना दिलेली आहे. आणि सूचना काय आहे? सर्वप्रथम तुम्हाला ही कविता ऐकायची आहे आणि ऐकल्याच्या नंतर या कवितेचं गायन करायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, कवितेला सुरुवात करू मग. फुग्या फुग्या फुगशील किती, फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती. फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती. पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, पक्ष्यांशी गोष्टी करशील किती. वाऱ्याशी झुंज घेशील किशी, वाऱ्याशी झुंज घेशील किती. अशा पद्धतीनं कवितेचं वाचन करायचं आहे. त्यानंतर पहा, पुढे दिलेलं आहे, ढगांना पार करणार का, ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का. ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का. पुढे कवयित्री म्हणत आहे, पहा, गेलास जर का उंचच फार, गेलास जर का उंचच फार, चंद्राच्या घरी मुक्काम मार. गेलास जर का उंचच फार, चंद्राच्या घरी मुक्काम मार. जोडून दे टेलिफोनची तार, जोडून दे टेलिफोनची तार, रोजच रात्री गप्पांचा वार. जोडून दे टेलिफोनची तार, रोजच रात्री गप्पांचा वार. मी म्हणेन हॅलो हॅलो, मी म्हणेन हॅलो हॅलो, तिथून उत्तर काय हो राव. मी म्हणेन हॅलो हॅलो, तिथून उत्तर काय हो राव. खरंच नापण, खरंच नापण तू वर जाणार, खरंच नापण तू वर जाणार, की मधल्यामध्ये फट म्हणणार, की मधल्यामध्ये फट म्हणणार. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी कविता आहे, या कवितेची कवयित्री आहे वसुधा पाटील. म्हणजेच ही जी कविता आहे ती वसुधा पाटील या नावाच्या कवयित्रीने लिहिलेली आहे. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कल्पना केलेली आहे आणि कल्पनेमध्ये पहा, ही मुलं त्या फुग्याशी बोलत आहेत. आता काय बोलत आहेत ते आता आपण पाहूया. पहा, आता कवितेचा मी तुम्हाला अर्थ सांगायला सुरुवात करणार आहे आणि तुम्हाला तो अर्थ लक्षपूर्वक ऐकायचा आहे. पहा, पहिल्या कडव्यामध्ये दिलेला आहे, फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती. पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, वाऱ्याशी झुंज घेशील किती. पहा, आता या फुग्याला ही मुलं म्हणत आहेत, अरे फुग्या, तू वर तर जात आहे आणि वर जात असताना तू किती फुगणार आहेस, आणि फुगल्याच्या नंतर उंच आभाळामध्ये तू किती जाणार आहेस, किती उंच जाणार आहेस, असं ही छोटी छोटी मुलं या फुग्याला म्हणत आहेत, प्रश्न विचारत आहेत. आणि पुढे काय म्हणत आहेत ते, तू पक्ष्यांशी गोष्टी करशील का. तुला हवेमध्ये जात असताना आकाशामध्ये उंच उडणारे पक्षी सुद्धा दिसणार आहेत, दिसतील, तर तू त्या पक्ष्यांशी सुद्धा गोष्टी करणार आहेस का, असा प्रश्न विचारत आहे. पुढे मुलं काय म्हणतात पहा, आणि वाऱ्याशी झुंज खेळशील का. पहा, आणि ज्यावेळेस तू हवेमध्ये जाणार आहेस, उंच उंच जाणार आहेस, त्यावेळेस वारा सुद्धा तुला भेटेल आणि वारा खूप जोराचा असेल, त्यामुळे तू त्या वाऱ्याशी झुंज खेळशील का आणि हळूहळू वर जाशील का. पुढे ते म्हणतात पहा, ढगांना पार करणार का. आणखी मुले काय प्रश्न विचारत आहेत, ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का. पहा, आता पुढे मुलं काय म्हणत आहेत, आता तू तर खरोखरच उंच जात आहेस आणि तू उंच जाता जाता
या ढगांच्या सुद्धा वर निघून जाशील का, या ढगांच्या पुढे निघून जाशील का, असा प्रश्न त्या फुग्याला विचारत आहे. आणि तारकांशी खो खो खेळशील का, म्हणजे आकाशामध्ये गेल्याच्या नंतर, आता पहा आकाशाच्या वर गेल्याच्या नंतर काय म्हणत आहेत मुलं, त्या ठिकाणी तुला चांदण्या भेटतील आणि त्या चांदण्यांशी तारकांशी तू खो खो खेळणार आहेस का, असा प्रश्न मुलं त्या फुग्याला विचारत आहेत. आणि फुगा पहा मुलांकडे पाहत आहे, अशी एक कल्पना केलेली आहे या ठिकाणी. पुढे कवयित्री म्हणतात पहा, गेलास जर का उंचच फार, गेलास जर का उंचच फार, चंद्राच्या घरी मुक्काम मार. पहा, आणि जर तू खरंच या आकाशाच्या वर गेला, ढगांच्या पुढे जर निघून गेला, तर तू काय कर फुग्या, तू खरोखरच उंच उंच जा आणि उंच उंच गेल्याच्या नंतर चंद्राच्या घरी सुद्धा तू राहा, असं ही मुलं या फुग्याला म्हणत आहेत. पुढे काय म्हणतात पहा, जोडून दे टेलिफोनची तार, जोडून दे टेलिफोनची तार, रोजच रात्री गप्पांचा वार. पुढे काय म्हणत आहेत, आता या फुगा हा तर उंच उंच जातच आहे आणि उंच गेल्याच्या नंतर त्या फुग्याला मुलं विचारत आहेत, तू उंच गेल्याच्या नंतर खरोखरच चंद्राच्या घरी राहा आणि तिथून एक टेलिफोनची तार जोड. जसं की पहा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी टेलिफोन होता आणि त्या टेलिफोनवरती तुम्हाला म्हणजे फोन यायचा आणि त्या टेलिफोनच्या माध्यमातून आपण बोलायचो, बरोबर आहे ना. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तसंच तू काय कर, चंद्रावर गेल्याच्या नंतर तिथून एक टेलिफोनची तार जोड आणि मग आपण रोजच रात्री गप्पा मारूया, असं ही मुलं त्या फुग्याला म्हणत आहेत. पहा पुढे काय म्हणतात कवयित्री, मी म्हणेन हॅलो हॅलो, मी म्हणेन हॅलो हॅलो, तिथून उत्तर काय हो राव. पहा पुढे मुलं काय म्हणत आहेत, मी तुला खालून हॅलो हॅलो म्हणणार आहे आणि तू तिथून उत्तर देणार आहेस, राव तुम्ही कसे आहात, मुलांनो तुम्ही कसे आहात, असं तू आम्हाला म्हणशील, असं त्या फुग्याला ही मुलं म्हणत आहेत. पुढे काय होते पहा, आणखी मुलं काय म्हणत आहेत, खरंच ना पण, खरंच ना पण तू वर जाणार की मधल्यामध्ये फट म्हणणार. पहा पुढे त्यांना मुलांना प्रश्न पडतो, खरंच तू एवढा उंच जाऊ शकशील का, आणि गेल्याच्या नंतर तिथून आम्हाला टेलिफोनच्या माध्यमातून तार जोडून तू आम्हाला गोष्टी करशील का, असा त्यांना एक मुलांना प्रश्न पडलेला आहे. आणि तो प्रश्न पडल्याच्या नंतरच पुढे मुलं काय म्हणत आहेत पहा, या ठिकाणी दिलेलं आहे, खरंच ना पण तू वर जाणार, खरंच तू वर जाणार आहेस ना, की मधल्यामध्ये फट म्हणणार, आणि तू वर जाताना तू खरोखरच वर जाशील का, की मधल्यामध्येच फुटशील, असं ही मुलं या फुग्याला म्हणत आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली कविता या ठिकाणी पूर्ण होते. या कवितेमध्ये काय, आता मी तुम्हाला अर्थ तर सांगितलेला आहे, तर या कवितेमध्ये नेमकं काय आहे, ही एक कविता वर्णन आहे, म्हणजे एक कल्पना केलेली आहे. आणि या कल्पनेमध्ये ही मुले काय म्हणत आहेत, फुग्याशी गोष्टी करत आहेत आणि फुगा त्यांना उत्तर देईल का, की मधल्यामध्येच तो फुटून जाईल, असा मुलांना प्रश्न पडत आहे. आणि अशा पद्धतीने आपली या ठिकाणी कविता पूर्ण होते. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, ही मुले उत्सुकतेने त्या फुग्याशी गोष्टी करत आहेत, त्या फुग्याला प्रश्न विचारत आहेत आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून या ठिकाणी आपली ही कविता पूर्ण झालेली आहे. तर अशा पद्धतीने आज आपण फुग्या रे ही कविता अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना ही कविता समजलेली आहे ना? ठीक आहे, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, ही कविता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मराठी विषयाच्या वहीमध्ये लिहायची आहे आणि या कवितेचं पाठांतर सुद्धा करायचं आहे. धन्यवाद.